मुंबई पालिकेसाठी मनसेची स्वबळाची तयारी, ठाकरे गटासोबत युतीची चर्चा, मात्र अद्याप शिक्कामोर्तब नाही। मनसेची 227 जागांपैकी 125 जागांवर तयारी पूर्ण। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची मोर्चे बांधणी, मंगळवारी सकाळी वर्षावर फडणवीसांच्या नेतृत्वात बैठक, सर्व जिल्हा निवडणूक प्रभारी राहणार उपस्थित। जिहादी दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या, शस्त्रास्त्रांची देवाणघेवाण करण्यासाठी गुजरातमध्ये आल्याची माहिती, गुजरात दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई। नांदेडमध्ये महायुतीत बेबनाव चव्हाट्यावर, शिंदे गटाच्या आमदाराचे अशोक चव्हाणांवर गंभीर आरोप, अमर राजूरकरांकडून सारवासारव। वर्ध्यात महायुतीमध्ये उमेदवारीवरूनच तणाव, नेत्यांनी स्वबळ दाखवल्यानं कार्यकर्ते संभ्रमात। कोल्हापुरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, चंदगड नगर पंचायत निवडणुकीमध्ये दोन्ही गट एकत्र काम करणार। मनोज जरांगेंचे निकटवर्तीय गंगाधर काळकुटेंना धमकी, तुझा संतोष देशमुख करू अशी अज्ञाताची फोनवरून धमकी। मुरलीधर मोहोळांच्या जनसंपर्क कार्यालयावर आंबेडकरी जनतेचं आंदोलन, आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या विस्तारीकरणासाठी आंदोलन। मला एकदा संधी देऊन पहा, करुणा मुंडेंचं बीडकरांना आवाहन। भाऊ आपल्याच आमदार भावाला आव्हान देणार, आमदार संदीप क्षीरसागरांचे सख्खे भाऊ हेमंत क्षीरसागर भाजपच्या बाटेवर, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भावाला भावाचं आव्हान। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नवीन प्रवक्त्यांची नावं जाहीर, नवीन प्रवक्त्यांच्या यादीमधून रुपाली ठोंबरेंचं नाव वगळलं, सूरज चव्हाणांची पुन्हा प्रवक्तेपदी नेमणूक। निवडणुकीत प्रसाद लाडांची माघार, सलग दुसऱ्यांदा अजिंक्य नाईक अध्यक्षपदी। FRP प्रमाणे दर निश्चित करावा, कारखानदारांनी मागील थकबाकी लवकर द्यावी, शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची अधिकाऱ्यांकडे मागणी। डॉक्टर नरेंद्र जाधवांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, त्रिभाषा सूत्रावर चर्चा झाल्याची माहिती, डॉक्टर नरेंद्र जाधव त्रिभाषा समितीचे अध्यक्ष। मुंबईत काँग्रेसने ठाकरेंचा हात सोडला, काँग्रेसला मुंबईत राज उद्धव यांच्यासोबत जायचं नाही, विजय वडेट्टीवार यांची घोषणा। पुढच्या अर्थसंकल्पात कर्जमाफी दिली जाईल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नवं आश्वासन। अजित पवारांना कोण टार्गेट करतंय त्यांनी तपासावं, गुलाबराव पाटलांचा सल्ला, तर पार्थ पवारांवर आरोप करणारे त्यांच्या जवळचे असल्याचाही गौप्यस्फोट। मुद्रांक शुल्क भरणार कोण, पार्थ पवारांनी रक्कम भरण्यापासून हात झटकले, जबाबदार सूत्रांची जय महाराष्ट्र न्यूजला माहिती। माणगाव तहसील कार्यालयावर शेतकरी संघटनेचा मोर्चा, शेतकऱ्यांना सरसकट एकरी 50,000 नुकसान भरपाई देण्याची मागणी। सिल्लोडमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना संघर्षाची चिन्ह, शिवसेनेकडून इच्छुक उमेदवारांची मुलाखतीला सुरुवात, इच्छुक उमेदवारांसह समर्थकांची मोठ्या प्रमाणात गर्दी। काँग्रेस शहराध्यक्षाकडून पत्नीला पेटवून देण्याचा प्रयत्न, विवाहबाह्य संबंधाला विरोध केल्यानं पत्नीला पेटवण्याचा प्रयत्न, आरोपी पती विशाल काकडेला पोलिसांकडून अटक। बच्चू कडू विखे पाटील वाद चिघळला, बच्चू कडू यांची गाडी फोडणाऱ्याला 3 लाख, विखे समर्थक अनिल कदम यांची घोषणा। स्वतःच्या शिक्षण संस्थांमधून कोट्यवधी रुपये कमावले, दिलीप मोहिते पाटील यांचा तानाजी सावंत यांच्यावर आरोप। केईएम रुग्णालयाची व्यवस्था वाऱ्यावर, मंत्री लोढा पोहोचले केईएम रुग्णालयात, केईएम रुग्णालयाची रुग्णव्यवस्था चर्चेत। राज्यात थंडीची चाहूल, महाराष्ट्रात सर्वाधिक किमान तापमानात घट, येत्या काही दिवसात थंडीचा जोर आणखी वाढणार। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची तब्येत बिघडली, ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू।